आजचा या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर कुठलाही लेख किंवा रिपोर्ट नाहीये. आज आहे एका मराठी कथेचं, कदाचित बार्बीट नावाच्या पुस्तकातलं फक्त एक पान. फक्त एक पान, पण मला वाटतं हे एक पान म्हणजे एका मोठ्या रहस्याची छोटीशी खिडकी आहे. अगदी. कल्पना करा, 4 सरकारी अधिकारी एका अज्ञात कामासाठी एका दुर्गम खेड्यात पोचलेत. त्यांना एका घनदाट जंगलात काहीतरी शोधायचंय आणि त्यांना मदत हवी आहे एका स्थानिक वाटाड्याची. खेडोजी, एक अनुभवी आणि वृद्ध व्यक्ती. हो, पण इथेच गोष्ट रंजक वळण घेते. खेडोजी मदत करायला तयार होतात, पण त्यांच्या स्वतःच्या अटींवर. बरोबर. आज आपण याच एका पानात दडलेले संवाद, वातावरण निर्मिती आणि त्यातील तो जो सत्ता संघर्ष आहे तो उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या जंगलात शिरूया. कथेच्या सुरुवातीलाच म्हणजे एका वाक्याने मला अक्षरशः खिळून ठेवलं. जेव्हा हे अधिकारी खेडोजींना मदतीसाठी हात जोडून विनंती करतात, तेव्हा खेडोजी काय म्हणतात? ते म्हणतात, नका हात जोडून अजून पापात पाडू मला. चला, मी तुम्हाला मदत करतो. काय विलक्षण सुरुवात आहे. हो ना. यात नकार नाहीये, पण त्या होकारात एक वजन आहे, एक इतिहास दडलेला आहे. अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. हे वाक्य फक्त स्वाभिमान नाही दाखवत, तर सुरुवातीलाच या मोहिमेत सत्तेचं केंद्र कोण आहे हे स्पष्ट करतं. अच्छा. हे सरकारी अधिकारी शहरातून आले असतील, त्यांच्याकडे अधिकार असतील, पण या जंगलात, या भूमीत अंतिम शब्द खेडोजींचा आहे. हां. आणि पापात पाडू नका या शब्दांमध्ये एक गूढ भूतकाळ दडलेला आहे. हो, मलाही तसंच वाटलं. कदाचित त्यांनी भूतकाळात अशाच कोणत्या तरी मोहिमेत मदत केली असेल आणि त्याचे परिणाम वाईट झाले असतील. किंवा पाप या शब्दाचा त्यांचा अर्थच वेगळा असेल, निसर्गाच्या विरोधात जाण्यासारखा. बरोबर. लेखक इथे पहिल्याच संवादात काय म्हणतात त्याला, शहरी विरुद्ध ग्रामीण किंवा कागदी अधिकार विरुद्ध अनुभवाचा अधिकार हा संघर्ष उभा करतो. आणि हा संघर्ष ते पुढे अजून धारदार करतात. खेडोजी मदत करण्यासाठी एक अट ठेवतात. हो. ते स्पष्ट सांगतात, मी फक्त तुम्हाला मार्ग दावीन आणि युक्ती सांगेन, मी स्वतः काही बी करणार नाही. आणि पुढे जाऊन ते वचन पण मागतात. हो, मी सांगेन तसं जर वागायचं वचन देत असेल तर मी या कामात तुम्हाला मदत करेन. म्हणजे ते फक्त वाटाडे नाहीयेत, ते या संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शक आहेत, एक स्ट्रॅटेजिस्ट आहेत. आणि स्वतःला कृतीपासून पूर्णपणे वेगळं ठेवत आहेत, जणू काही नैतिक जबाबदारी टाळत आहेत. बरोबर. ही केवळ सावधगिरी नाहीये, हा एक हुशारीचा डाव आहे. मार्गदावीन म्हणजे भौगोलिक ज्ञान आणि युक्ती सांगेन म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण. अगदी. ते आपलं सर्वात मौल्यवान ज्ञान द्यायला तयार आहेत, पण शारीरिक श्रमाची आणि अंतिम कृतीची जबाबदारी पूर्णपणे त्या अधिकाऱ्यांवर ढकलत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की खेडोजींना या कामाच्या स्वरूपाबद्दल पूर्ण कल्पना आहे. हो, आणि त्याच्या धोक्यांबद्दल सुद्धा, जी कदाचित त्या अधिकाऱ्यांनाही नसेल. ते या खेळाचे नियम ठरवत आहेत. खेडोजींनी होकार देताच कथेचा वेग एकदम वाढतो. त्यांनी आपल्या वडिलांची काठी उचलली आणि निर्धाराने म्हणाले, चला निघूया. आता जोवर तुमचं काम होत नाही तोवर मागे यायचं नाही. ती काठी उचलण्याची कृती मला खूप प्रतिकात्मक वाटते. ती केवळ एक आधार नाहीये, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्ञानाचं, अनुभवाचं आणि त्या अधिकाराचं प्रतीक आहे. बरोबर. ती काठी हातात घेतल्यावर खेडोजी फक्त एक व्यक्ती राहत नाहीत, तर त्या जंगलाचे संरक्षक बनतात. आणि मग प्रवास सुरू होतो. लेखकाने इथली वातावरण निर्मिती इतकी अप्रतिम केली आहे की आपल्यालाही त्या जंगलात पोहोचल्यासारखं वाटतं. हो, खरंच. सूर्य मावळतोय, पावसाला सुरुवात झालीय आणि ते जंगलाच्या अशा भागात शिरतायत जिथे स्वतः खेडोजी सुद्धा गेल्या 15-20 वर्षात गेले नव्हते. अगदी. लेखक चिरबाट आणि दाट जंगल असे शब्द वापरतो. इथे लेखकाची शब्द निवड खूप प्रभावी आहे. चिरबाट हा शब्द केवळ काटेरी झुडपणी दर्शवत. अच्छा. तो एक प्रकारचा अडथळा, एक बोचणारं सत्य दर्शवतो, ज्यातून त्यांना मार्ग काढायचा आहे. वाह. सूर्य मावळणं म्हणजे स्पष्टतेचा अंत आणि अंधाराची म्हणजे रहस्याची सुरुवात. आणि पाऊस म्हणजे एकीकडे शुद्धीकरण, तर दुसरीकडे मार्ग अधिक निसरडा आणि धुसर करणारा घटक. आणि 15-20 वर्षांपासून न वापरलेली वाट. हो, याचा अर्थ ते केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही, तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका विस्मृतीतल्या जगात प्रवेश करत आहेत. हे सर्व घटक मिळून केवळ बाह्य वातावरणच नाही, तर त्या पात्रांची मानसिक स्थितीही दाखवतात. अगदी. आणि या सगळ्या वातावरणात ते 4 जण शांतपणे खेडोजींच्या मागे चालत आहेत. त्यांची ती शांतता खूप काही सांगून जाते. शहरातले त्यांचे अधिकार, त्यांची पदं, या जंगलात सगळं निरर्थक ठरलं आहे. हो,
आता ते फक्त अनुयायी आहेत. आणि त्यांचा विश्वास केवळ आणि केवळ खेडोजींवर आहे. त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्या वृद्ध वाटाड्याच्या स्वाधीन केलं आहे. ही एक प्रकारची शरणागती आहे. ही केवळ शारीरिकदृष्ट्या त्यांच्या मागे चालण्याची क्रिया नाही, तर ज्ञानाच्या बाबतीतली शरणागती आहे. इथे आपल्याला हेही दिसतं की त्या चौघांमध्ये संवाद नाहीये. कदाचित त्यांच्या मनात भीती आहे किंवा कदाचित त्यांना एकमेकांवरही पूर्ण विश्वास नाही. हो, ही शक्यता आहे. त्यांची शांतता त्यांच्या एकटेपणाला आणि या मोहिमेच्या गंभीरतेला अधोरेखित करते. जंगलात आणखी खोलवर गेल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी जागा शोधताना खेडोजी एका मोठ्या रहस्याचा खुलासा करतात. ते एका जागेबद्दल सांगतायत जिथून सूर्योदयाच्या वेळी एक प्राचीन हेमाडपंथी शैलीचे मोर्चे आणि मेढे दिसतात, म्हणजे बुरुज आणि सीमाचिन्ह. अचानक या निसर्गरम्य प्रवासाला एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संदर्भ मिळतो. हो, हेमाडपंथी हा उल्लेख कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. ते जरा स्पष्ट कराल का? हो, म्हणजे जे ऐकणारे या शब्दाशी परिचित नसतील त्यांच्यासाठी सांगते. ही साधारणपणे 13व्या शतकातील यादवकालीन एक विशिष्ट स्थापत्यशैली आहे. अच्छा. ही भव्य, टिकाऊ आणि जोडणीसाठी चुना न वापरता एकमेकांमध्ये गुंतवून तयार केलेल्या दगडी बांधकामासाठी ओळखली जाते. देवगिरीच्या यादवांचे पंतप्रधान हेमाडपंत यांनी ही शैली लोकप्रिय केली. म्हणजे जेव्हा खेडोजी हेमाडपंथी बांधकाम म्हणतात तेव्हा ते केवळ एका जुन्या देवळाबद्दल बोलत नसतात. नाही, ते एका हरवलेल्या इतिहासाचा तुकड्याबद्दल बोलत असतात. कथेला एक ऐतिहासिक वजन प्राप्त होतं. बरोबर. आणि हा ऐतिहासिक खजिना समोर येताच खेडोजींची भीतीसुद्धा समोर येते. हो, ती खूप महत्वाची आहे. ते म्हणतात की जर लोकांना या जागेबद्दल कळलं तर ते सगळीकडे विचारायला लागतील, परवान्याने ओळखपत्र मागतील आणि ओळख पटली नाही तर विनाकारण तुरुंगात पण डांबून ठेवतील. हा कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. जर ते सरकारी अधिकाऱ्यांनाच मदत करत आहेत तर त्यांना सरकारी यंत्रणेची तुरुंगाची भीती का वाटावी? हाच तर या कथेतील तणावाचा केंद्रबिंदू आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की एक, ही मोहीम अधिकृत आहे की या 4 अधिकाऱ्यांची काहीतरी खासगी म्हणजे पर्सनल मोहीम आहे? शक्य आहे. 2, कदाचित हे काम कायद्याच्या चौकटीत बसणारं नसेल, म्हणजे एखाद्या संरक्षित पुरातत्व स्थळाची परवानगी शिवाय पाहणी करणे किंवा तिथे उत्खनन करणे. आणि तिसरी शक्यता म्हणजे खेडोजींना भीती वाटते की एकदा का ही जागा सरकारच्या नजरेत आली की तिचं पावित्र्य, तिचं रहस्य नाहीसं होईल, तिथे पर्यटकांची गर्दी होईल आणि त्या जागेचं नुकसान होईल. म्हणजे त्यांची भीती फक्त स्वतःसाठी नाही, त्या जागेच्या संरक्षणासाठी सुद्धा असू शकते. मला तर एक वेगळाच विचार मनात येतो. काय? खेडोजी खरंच तुरुंगाला घाबरतायत की या सरकारी लोकांना घाबरवण्यासाठी ते हे कारण पुढे करत आहेत? अच्छा. जेणेकरून त्यांच्या माहितीचं आणि त्या जागेचं महत्त्व वाढेल आणि त्या अधिकाऱ्यांवर त्यांचं नियंत्रण राहील. ही एक प्रकारची मानसिक खेळी असू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. खरं तर ही एक उत्तम चाल असू शकते. कशी? भीती दाखवून ते त्या अधिकाऱ्यांना सांगत आहेत की तुम्ही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहात आणि जर तुम्ही माझ्या शब्दाबाहेर गेलात तर तुम्हीही अडचणीत याल. म्हणजे पुन्हा एकदा तेच की या जंगलात कायदा त्यांचाच चालतो. अगदी. हा विरोधाभास आपल्याला विचार करायला लावतो की या कथेत नक्की नायक कोण आणि खलनायक कोण, की सगळेच आपापल्या हेतूने प्रेरित झालेल्या ग्रे शेड्समधल्या व्यक्तिरेखा आहेत. या सगळ्या गोंधळात आणि रहस्यात त्यांचा प्रवास सुरूच राहतो. खेडोजींचं वय झालं असलं तरी त्यांचा चालण्याचा वेग आणि जंगलातील वावर ठक्क करणारा आहे. हो. एका तासात ते इतक्या घनदाट अरण्यात पोचतात की जिथे झाडाला झाड लागून असावे. म्हणजे प्रकाशाचा एक किरणही जमिनीपर्यंत पोचू शकत नाही अशी जागा. हो. आणि मग कथेच्या या पानाच्या शेवटी तो निर्णायक क्षण येतो. खेडोजी जमिनीवर कुजलेल्या लाकडांच्या काळ्या थराच्या ढिगाऱ्यावर चढतात आणि जिथून आले होते त्या दिशेने म्हणजे मागे बोट दाखवतात. आणि इथेच हे पान संपतं. काय जबरदस्त शेवट आहे. म्हणजे वाचकाला एका अशा क्षणी आणून सोडलंय जिथे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बरोबर. हा शेवट म्हणजे लेखकाच्या प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना आहे. तो आपल्याला कोणतंही उत्तर देत नाही, पण योग्य प्रश्न विचारायला भाग पाडतो. तर ते मागे बोट का दाखवत आहेत? काय शक्यता आहेत? अनेक शक्यता आहेत. एक शक्यता अशी की ते सांगत आहेत की सूर्योदय त्या दिशेने म्हणजे त्यांच्या पाठीमागून होणार आहे आणि त्याची पहिली किरणं समोरच्या त्या हेमाडपंथी बांधकामावर पडतील. अच्छा, म्हणजे ही दिशा आणि वेळेची अचूक माहिती आहे. हो. किंवा दुसरी शक्यता अशी असू शकते की त्यांनी मागे येताना वाटेत एखादी महत्वाची खूण सोडली आहे.
बरोबर. आणि त्याकडे ते त्यांचं लक्ष वेधत आहेत. एखादं वेगळ्या आकाराचं झाड किंवा दगड जे त्यांना नंतर परतीचा मार्ग शोधायला मदत करेल. आणि तिसरी एक काय म्हणतात त्याला अधिक गहन शक्यता म्हणजे त्यांचं बोट दाखवणं हे केवळ दिशेबद्दल नाही तर विचारांबद्दल आहे. म्हणजे ते कदाचित सूचित करत आहेत की तुम्ही ज्या आधुनिक जगातून आला आहात ते मागे सोडा. इथले नियम वेगळे आहेत. या जागेला समजून घ्यायचं असेल तर तुमचा भूतकाळ, तुमचे पूर्वग्रह मागे सोडूनच पुढे यावं लागेल. खेडूजींनी सांगितलं होतं की ते युक्ती सांगतील. हो, कदाचित हाच तो डाव आहे, एक कोडे जे त्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या बुद्धीने सोडवायचं आहे. म्हणजे त्यांचं काम फक्त तिथे पोचवणं होतं. बरोबर. आता पुढचं काम त्या अधिकाऱ्यांचं आहे. तो शेवटचा इशाराच या मोहिमेची किल्ली आहे. तर या एका पानाच्या प्रवासात आपण काय पाहिलं? एक गुप्त मोहीम, एक अनुभवी पण अत्यंत धूर्त वाटाड्या, विसरल्या गेलेल्या जंगलातील एक धोकादायक प्रवास आणि एका प्राचीन देवळाचं लपलेलं रहस्य. बरोबर. आणि हे पान आपल्यासमोर अनेक अनुत्तरित प्रश्न सोडून जातं. हो, खूप प्रश्न. या चौघांचं नक्की काम काय आहे? ते खजिना शोधत आहेत, सर्वेक्षण करत आहेत की कोणत्या तरी गुन्ह्याचा तपास करत आहेत? खेडूजींचा भूतकाळ काय आहे आणि ते पाप कशाला म्हणतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेडोजींच्या शेवटच्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्या कुजलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्याखाली काय दडलं आहे? या कथेतून एक व्यापक विचार मनात येतो, जो आजच्या काळातही खूप महत्वाचा आहे. कोणता? अनेकदा आधुनिक जगातील मोठ्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी केवळ सरकारी अधिकार, तंत्रज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. त्यासाठी त्या भूमीचं सखोल ज्ञान आणि तिथल्या लोकांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वडिलोपार्जित अनुभव अत्यावश्यक असतो. पण जेव्हा आधुनिक जगाची ध्येय आणि प्राचीन रहस्य एकमेकांना भिडतात तेव्हा त्यातून काय निष्पन्न होतं? प्रगती होते की विनाश? आणि त्याची खरी किंमत कोणाला आणि कशी मोजावी लागते? अगदी. या कथेतला खरा संघर्ष हा त्या 4 माणसं आणि जंगलातला नाही तर या 2 विचारसरणींमधला आहे आणि हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.